तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 10वी मधील इंग्लिश या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर या प्रश्नपत्रिकेचा नंबर आहे 701। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका दाखवत आहे, ही प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस पेपर आहे, म्हणजे सराव प्रश्नपत्रिका आहे। तर ही मी फक्त तुमच्या सरावासाठी देत आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा फक्त सरावासाठीच वापर करावा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी 100% नक्कीच फायद्याची ठरेल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा जो होणारा इयत्ता 10वी मधील इंग्लिश या विषयाचा जो तुमचा पेपर असणार आहे 1 मार्च 2025 ला, तो पेपर कशा प्रकारे असणार आहे, त्या पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नांना किती गुण असणार आहेत, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। म्हणजेच मी सर्व तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ दिला जाणार आहे आणि पेपर हा तुमचा 80 मार्कांचा असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारे इयत्ता 10वीतील सर्व विषयांच्या 2025च्या जर बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील, तर आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम पहा, तुमचा असणार आहे सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्कांसाठी। तर यामध्ये आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1, त्यामधील ए, डू अस डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4। तर तुम्हाला खाली 6 प्रश्न दिलेत आणि या 6 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 4 प्रश्न तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहेत। तर पहा, त्यापुढील प्रश्न आहे तुमचा बी, डू अस डायरेक्टेड। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अटेम्प्ट एनी 1। तर अटेम्प्ट एनी 1 मध्ये तुम्हाला ए आणि बी असे ऑर मध्ये प्रश्न दिलेत, तर या दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि तो प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी असेल। तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा दुसरा, यामध्ये देखील तुम्हाला ए आणि बी असे 2 प्रश्न दिलेत ऑर मध्ये, तर यामधील देखील 1 प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि तो प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी असेल। तर त्यापुढील आहे तुमचा सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कांसाठी हा तुमचा सेक्शन असणार आहे। तर यामध्ये आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2, त्यामधील ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। तर तुम्हाला त्यांनी इथे एक पॅसेज दिलेला आहे, तर या पॅसेजचं तुम्ही सध्या स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित या पॅसेजचे वाचन करून या पॅसेजवरील प्रश्नांची उत्तरे सोडवा। तर आता मी तुम्हाला या पॅसेजवरील प्रश्न दाखवतो। तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। तुम्हाला खाली सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत। तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा दुसरा, A2, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स अस पर द सिक्वेन्स। तर असा हा प्रश्न आहे A2, तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असेल। त्यापुढील प्रश्न आहे तुमचा A3, मॅच द सायनोमेसिस। तर असा हा तुमचा, म्हणजे तिथे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत, तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे। तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा A4, डू अस डायरेक्टेड। तर डू अस डायरेक्टेड हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असेल। त्यापुढील प्रश्न आहे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स। तर हा देखील प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे। तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1 मधील बी, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। तर पहा, त्यांनी इथे तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, तर या पॅसेजचं तुम्ही सध्या स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर या पॅसेजवरील उत्तरे लिहा। तर पहा, आता आपण या पॅसेजवरील प्रश्न मी तुम्हाला दाखवतो। तर यामधील पहिला प्रश्न आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। तर खाली प्रश्न दिले, तर ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे। तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा B2, B3, B4 आणि B5। तर असे हे प्रश्न आहेत 4, B2, B3, B4 आणि B5। तर हे प्रश्न तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर इयत्ता 10वीतील इंग्लिश या विषयाच्या 2025च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या काही सराव प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर ते सर्व तुम्ही व्हिडिओ पहा, तुमचा 100% नक्कीच फायदा होईल। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन प्रश्नपत्रिका आहे, तर त्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा। तर पहा, आता तुमचा त्यानंतर आहे आता तुमचा सेक्शन 3 पोएट्री। तर यामध्ये आहे तुमचा क्वेश्चन 3, त्यामधील ए, रीड द स्टान्झाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। तर तुम्हाला आता कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत, तर यांचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर सध्या तुम्ही आता स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे A1, राईट ट्रू ऑर फॉल्स। तर तुम्हाला खाली काही प्रश्न दिले, तर ते प्रश्न ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे हे प्रश्न। तर पहा, त्यापुढील प्रश्न आहे तुमचा A2 आणि A3। तर हे देखील 2 प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत। तर त्यापुढील प्रश्न आहे आता तुमचा बी, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम। तर तुम्हाला इथे कविता दिलेली आहे द वर्ल्ड इज माइन। तर ही तुमची कविता आहे, तर या कवितेवरती तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे। तर या कवितेचा सध्या तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या कवितेवरती तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे। तर पॉईंट्स पहा,
टायटल, नेम ऑफ द पोएम, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया इन 2-3 लाईन्स. तर असे हे पॉईंट्स आहेत. तर या पॉईंट्सचे उत्तर म्हणजे अप्रिशिएशन तुम्हाला कवितेचं लिहायचं आहे या पॉईंट्सच्या अनुसार. तर हे अप्रिशिएशन तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. त्यांची विभागणी त्यांनी इथे तुम्हाला दिलेली आहे. तर पहा, त्यापुढील आहे तुमचा सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. 15 मार्कांसाठी हा तुमचा सेक्शन असणार आहे. तर यामध्ये आहे तुमचा क्वेश्चन 4, त्यामधील ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर त्यांनी इथे तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे. तर तुम्ही या पॅसेजचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर या पॅसेजवरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा तुमचा पॅसेज आहे. हा पॅसेज एकदा व्यवस्थित पहा. तर मी तुम्हाला या पॅसेजवरती प्रश्न दाखवतो. तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स. तर आता तुम्हाला खाली काही रिकाम्या जागा लिहायच्या आहेत. तर फिलिंग द ब्लँक्स म्हणजे खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत ते तुम्हाला कंप्लीट करून लिहायचे आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा ए टू मेसेज फ्रॉम गीतांजली रॉय. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा A3 चूज द करेक्ट ऑप्शन शोविंग मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द गिवन सेंटेन्सेस. तर पहा, हा प्रश्न A2 तुम्हाला 2 मार्कासाठी असेल आणि A3 देखील 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा A4 डू अस डायरेक्टेड आणि त्यानंतर आहे तुमचा A5 पर्सनल रिस्पॉन्स. तर हे देखील प्रश्न तुम्हाला 2-2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा बी पर्सनल समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. तर आता तुमचा जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज होता क्वेश्चन नंबर 4, तर त्या पॅसेजची तुम्हाला एक समरी लिहायची आहे त्या पॅसेजवरती आणि त्या समरीला तुम्हाला सुटेबल असे म्हणजे छानसे सेट टायटल द्यायचं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर पहा, त्यापुढील प्रश्न आहे तुमचा सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्कांसाठी हे तुमचा सेक्शन असणार आहे. तर यामध्ये आहे तुमचा क्वेश्चन 5 त्यामधील ए लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंगमध्ये पहा, तुम्हाला इथे 2 प्रकारचे लेटर आहेत. एक आहे इनफॉर्मल लेटर आणि दुसरं आहे फॉर्मल लेटर. तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्याही एक लेटर लिहायचं आहे आणि ते लेटर तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे तुमचा B1 डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंगमध्ये पहा, यामध्ये तुम्हाला आता आहे ते डायलॉग रायटिंगमध्ये A, B आणि C आहेत. तर त्यापुढील आहे तुमचा ड्रिफ्टिंग स्पीच. तर तुम्हाला इथे ऑरमध्ये प्रश्न आहे हा ड्रिफ्टिंग स्पीच. तर एकतर तुम्हाला डायलॉग रायटिंगचे उत्तर लिहायचं आहे किंवा ड्रिफ्टिंग स्पीचचे उत्तर लिहायचं आहे. तर दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुमचा पहिला प्रश्न आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि ऑरमध्ये प्रश्न आहे तुमचा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर असे 2 प्रश्न आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे आता तुमचा B2 एक्सपॅन्ड द थीम. तर यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत. पहिला आहे न्यूज रिपोर्ट आणि दुसरा आहे डेव्हलप अ स्टोरी युजिंग द फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर पहा, आता इथे तुम्हाला एकतर न्यूज रिपोर्ट लिहायचं आहे किंवा डेव्हलप स्टोरी लिहायची आहे. तर दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर पहा, इथे तुम्हाला ऑरमध्ये हे प्रश्न आहेत. तर त्यापुढील आहे तुमचा शेवटचा सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. 5 मार्कांसाठी हा तुमचा सेक्शन असणार आहे. तर यामध्ये आहे तुमचा क्वेश्चन 7. तर क्वेश्चन 7 मध्ये तुम्हाला A, B आणि C असे प्रश्न दिलेले आहेत. तर या प्रश्नांपैकी सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेम अशाच प्रकारे तुमचा 1 मार्च 2025ला तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्च 2025ला तुमच्या सेम अशाच प्रकारे बोर्डाच्या प्रश्नपत्रिके असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारे इयत्ता 10वीतील सर्व विषयांच्या जर बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर सरावासाठी तर आपल्या एम स्टडी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.